झालेले आहे आणि या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन सगळ्यांनाच भेटतोय, जो मतदार आहे त्यांना भेटतोय, सगळ्या पक्षाच्या नेत्यांना भेटतोय आणि विनंती करतोय की सहकारामध्ये पक्षीय राजकारण न करता गोकुळ टिकला पाहिजे. 5.5 लाख शेतकऱ्यांना 10व्या दिवशी पैसे मिळणारी ही व्यवस्था आहे. ही व्यवस्था राजकारण विहित ठेवून यामध्ये चांगली लोक निवडून आली पाहिजेत आणि आमचं पॅनल हे बहुमताने यावं यासाठी सगळ्यांना आम्ही विनंती करतो. आज स्वबळावरच आम्ही 25च्या 25 जागा त्या ठिकाणी लढणार आहे. आता त्यांनी स्पष्ट केलेलं आहे महायुती म्हणून ते लढणार आहेत. आम्ही आमची भूमिका मांडलेली, आम्ही समविचारी म्हणून शेतकऱ्यांचं आणि गरिबांचं पॅनल, दूध उत्पादक शेतकऱ्याचं पॅनल माझं असणार. गोकुळमध्ये बरेच खेपा गेल्या टायमाला चंद्रगड तालुक्याला डावलेला सगळं भाग झालेला आहे. ह्या खेपाला त्याबद्दल काय आपण देणार आहे? चंद्रगड तालुक्याला मागच्या वेळी चंदगडला आम्ही उमेदवारी दिली होती. गडिंग्लजला 2 उमेदवार होते, आजऱ्याला 1 उमेदवार होते, परंतु दुर्दैवानं इथल्याच गडिंग्लजल्या मधल्या काही तथाकथित आमच्याबरोबर असणाऱ्या नेत्यांमुळे आमच्या सीटांना धोका झाला. ती कोण आहेत तुम्हाला सुद्धा माहीत आहे की आणि ते आता काय करतात ते देखील माहीत आहे. आता ते पुन्हा मैदानात पुढच्या बाजूने असतील कदाचित, माहीत नाही, परंतु त्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं या सीटांना धोका झाला. नाहीतर आमच्या 3 सीटा या तालुक्यातल्या चंदगड, गडिंग्लज मधल्या महाबळेश्वर चौधरी असू दे, राजेश पाटलांच्या मिसेस असू दे किंवा विद्याधर गुरबे अगदी 17 मतांना घ्या, त्यामुळे या सगळ्या सीटा आमच्या आल्या असत्या. त्यामुळे उमेदवारी देताना चंदगडला झुकतं माप देण्याचं काम आम्ही मागे केलं होतं, आता देखील करणार. गोकुळ काय कोण एकटा माणूस गोकुळचा बाप असू शकत नाही. आता काय चाललंय की सगळं आम्हीच केलं असं काही लोकांना वाटते की सगळं आम्ही म्हणजेच पारडं एका बाजूला, आम्ही म्हणजेच असं होत नाही. शेवटी दूध उत्पादक मतदार आहे, तो या गोकुळचा बाप आहे. तो धारा काढतो, शेणामोतात हात घालतो, आमच्या भगिनी त्या ठिकाणी दूध घालतात, शेणामोतात हात घालतात. त्या खऱ्या अर्थाने या गोकुळच्या आश्रयदाता आहेत किंवा गोकुळचे खऱ्या अर्थाने बाप हा दूध उत्पादक आहे. महायुतीमध्ये पक्षांची साहेब सध्या भाऊगर्दी आहे आणि तिथं नाराजी निश्चितपणे होणारच. त्या नाराजीमध्ये आता सध्या आज काही माहीत नाही काय होणार, कारण की सगळं महायुतीतलं आपण बघितलं तर सगळे निर्णय होणार असं आम्हाला पेपरमधनं ऐकायला मिळते. त्यामुळे आज त्याच्यावर मी काही वक्तव्य करणार नाही. उद्या 15 दिवसानंतर 20 दिवसानं ज्यावेळी प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम लागेल, सुप्रीम कोर्टामुळे 60 दिवसात निवडणूक घेण्याचा आदेश आम्ही सुप्रीम कोर्टाकडून घेतलेला आहे. त्यामुळे आता ती निवडणूक लवकर लागावी आणि दूध उत्पादकाला एकदा लोकप्रतिनिधी किंवा निवडून दिलेले संचालक मंडळ निवडून देण्याचं मुभा असावी अशी आमची अपेक्षा आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ, हातकणंगले, कागल, करवीर, गडिंग्लज वगैरे तुमचा दौरा आता पूर्ण होत आला असेल. काय लोकांच्या मध्ये काय नाही, लोकांचा प्रतिसाद आहे चांगला. राजकारण विरहित गोकुळ असला पाहिजे अशी लोकांची भूमिका आहे आणि मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही जो कारभार केला, 14 रुपये दरवाढ म्हशीला दिली, गाईला 10 रुपये दरवाढ दिली आणि राजकारण विरहित गोकुळ ठेवण्याचं काम आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून लोकांच्याकडून माझ्याबद्दल अपेक्षा आहेत की त्याच पद्धतीचा कारभार या ठिकाणी व्हावा. काही सूचनाही लोक देत आहेत, त्या सूचनांचा देखील आम्ही विचार करू, निश्चितपणे सत्ता आल्यानंतर या ठिकाणी करू. थेट भाजपच्या जिल्हाध्यक्षांना आपण भेटण्याची चर्चा जिल्ह्यावर भरपूर झाली. त्या दृष्टिकोनातून आपण तालुक्यातल्या सगळ्यांनाच मी भेटतोय, कारण की हा पहिला राऊंड आहे. जोपर्यंत प्रत्येक जण आपली काय असते, शेवटी सहकारामध्ये मतदार राज्य, मतदाराला भेटलंच पाहिजे. आपण गल्लीतनं एखादा निघालो, कुणाचं घर अमक्याचं म्हणून लावलंच नाही, आपण मतदार म्हणून नमस्कार करतो. तसं मी शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकरांना भेटलो, निंबाळकर भाजपचे त्यांना भेटलो, आमचे काँग्रेसचे सगळे आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी भेटलो. कालसुद्धा आता आजऱ्यामध्ये मी सगळ्या पक्षाच्या लोकांना भेटलो. गडिंग्लजमध्ये देखील स्वातीताईंना भेटायचं काम केलं. प्रकाश पटाडे राष्ट्रवादीचे, त्यांना मी भेटलो आणि प्रकाश चव्हाणांची भेट देखील माझी त्या ठिकाणी झाली. म्हणून शेवटी कसं आहे की आपण या जिल्ह्यामध्ये सहकारामध्ये राजकारण विरहित आपण अनेक निर्णय 50 वर्षात या जिल्ह्यामध्ये झाले की राजकारण विधानसभा जिल्हा परिषदचं वेगळं आणि सहकारातलं वेगळं असा अनुभव अनेकदा आलेला आहे. आणि म्हणून सहकारात कुणाला भेटणं ह्यात गैर आहे असं मला वाटत नाही.